समोलेखेन भीतये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणे शम्भो प्रणमामि परां शिवां प्रणमामि परां शिवां। अनंत कोटी ब्रह्मांड आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। संत शिरोमणी मन्मथ माऊली सर्व संतांच्या गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक होऊन अखंड शिवनाम सप्ताहामधील दुसरा दिवस आणि त्यामध्ये अगदी सुंदर असे भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुंदर असं तुम्ही नियोजन केलेलं आहे। अशा स्वरूपामध्ये शिव महापुराण कथेचा आजचा दुसरा दिवस। काल आपण सांगितलं की भक्ती श्रेष्ठ आहे, त्या भोळ्या शंकराला दुसरं काही लागत नाही। भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे। प्रश्न होता ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ, पण ज्ञान असून जो क्रिया करत नाही त्याच्याकडे भक्ती राहत नाही। पण ज्ञान नसताना सुद्धा त्या शिव परमात्म्याची भक्ती करणं किंवा क्रिया करणं आणि त्या क्रियेच्या माध्यमातून त्या भगवंताची भक्ती होत असते। देवाला काय प्रिय आहे? हा भोळा शंकर भोळा महादेव आहे, काही लागत नाही। ज्या वेळेला समुद्र मंथन मधून 14 रत्न निघाले त्यावेळेला त्याच रत्नामध्ये एक विष सुद्धा निघालं होतं। चांगलं तर कुणी पण घेतं, पण वाईट घेण्याची सुद्धा ताकद कोणामध्ये असेल तर त्या शिव परमात्म्यामध्ये आहे। आणि जो शिव परमात्म्याची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये किती जरी वाईट झालं ना तरी त्याला त्याचा काही एक फरक पडत नाही, कारण ते माझं नाही, ते दुःख माझं नाही, ते भगवंताने दिलेली देण आहे। देवच असा आहे। काल आपण भक्तीचा प्रकार आणि अर्ध्यावरती देवराज ब्राह्मणाची कथा टाकली आणि पुढे चाललो। विलास नव्हता, वेळ नव्हता। का भक्ती श्रेष्ठ आहे? भक्ती करत असताना अनेक क्रिया घडत असतात आणि त्या क्रिया चुकीच्याही होतात आणि काही बरोबरही होतात। मग भक्ती करत असताना आता आपण स्वयंपाक बनवण्याचं काल दृष्टांत सांगितला, उदाहरण सांगितलं। तो बनवत असताना त्या भगवंताचं नामस्मरण घेणं म्हणजे तो प्रसाद होतो। अन्यथा इकडच्या तिकडच्या गप्पा मारणं म्हणजे ते अन्न होतं आणि त्या अन्नाचा प्रभाव आपल्यावर होतो आणि उर्वरित आपल्यामध्ये जो भाव आणि भक्ती असते ते सुद्धा नष्ट होते। म्हणून भगवंतावर
भक्ती, प्रीती, प्रेम असणं गरजेचं आहे. कारण देवच असा आहे. पारिजातक निघालं, भगवान विष्णूने सांगितलं ते मला आवडतंय. समुद्र मंथन करत असताना पारिजातक निघालं, भगवान विष्णूने घेतलं, पण विष निघाल्यानंतर कुणी घ्यायचा प्रश्न पडला. त्यावेळेला हा भोळा शंकर महादेव पुढे आले आणि त्यांनी सांगितलं विष निघू द्या नाहीतर काही होऊ द्या, सगळ्यांनी रत्न घ्या. लक्ष्मी निघाली त्या समुद्र मंथन मधून, भगवान विष्णूने घेतली, पण विष निघाल्यानंतर बघा काय त्या देवाची महती सांगावी. जे कोणाला आवडत नाही ना ते मला द्या, तेही जरी मला वाहिलात तरी सुद्धा तुम्हाला काही पाहिजे ते देऊन टाकण्याची ताकद त्या भोळ्या शंकराकडे. विचार करा. सुंदर अशी शिव महापुराण कथेमध्ये देवराज नावाचा ब्राह्मण, काल सांगत होतो आपण की तो कथा ऐकण्यासाठी कुठं आला होता, त्या कथेच्या ठिकाणी आला. जीवनात आल्यानंतर एकदा कथा ऐकली पाहिजे. आपलं तर 3रं वर्ष आहे. आपण किती धन्य असतात, आपण किती धन्य असताल. आपल्या एवढं काही श्रेष्ठ कोण आहे. कारण की 3 वर्ष झालं आपल्याला कथा ऐकायला मिळते. त्याला ऐकायची नव्हती कथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवाची कथा. टाळवा दो. धन्य जे ऐकती ऐकती शिवाची शिवकथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवाची शिवकथा. धन्य जे पावती सर्व काही, इजिले पावती सर्व काही. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकते ऐकते शिवाची शिवकथा. हॅलो आवाज द्या. शिवरात्रीची कथा जे ऐकतात, आता शिवरात्रीच्या पर्वावर तुम्ही सुंदर अशी कथा ऐकत आहात, ज्यामध्ये या कथेच्या माध्यमातून उद्धार होणार आहे. बसा. या कथेच्या माध्यमातून प्रत्येकाचा उद्धार होणार आहे अशी कथा. काय करू नये, काय करावं, भक्तीचा मार्ग सांगितला. आणि ज्या वेळेला देवराज नावाचा ब्राह्मण कथा ऐकण्यासाठी आला, आपण सुद्धा कथा ऐकण्यास, तो कथा नव्हता ऐकण्यासाठी आला, पोट भरण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल आम्ही कोणतं कथा ऐकायला आलो? तर आम्ही पण जीवनातल्या समस्या सोडवायलाच आलो. किती समस्या आहेत आमच्या जीवनामध्ये, काही थोडे आहेत का? त्या समस्या सुटाव्या, पण मग समस्या सुटाव्या म्हणून का होईना आपण भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का सहजासहजी 4 पुरुषार्थ हाताला लागत नाहीत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थामधला 4था पुरुषार्थ मागायचीच गरज नाही, जो 3 पुरुषार्थाने वागतो त्याला. धर्माने वागणं. धर्म काय सांगतो बघा. सुंदर अशी राजा हरिश्चंद्राची कथा आहे. धर्म काय सांगतो. धर्मासाठी प्रसिद्ध धर्म म्हणलं की पहिल्यांदा राजा हरिश्चंद्राची कथा येते. राजा हरिश्चंद्र हॅलो हॅलो आणि त्याची पत्नी तारा हॅलो दाम्पत्य होतं.
राजा म्हणल्यानंतर काय कमी आहे? आपल्याला वाटतं एखाद्याकडे गाडी आहे, बंगला आहे, काय कमी आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे. पण गाडी बंगल्यानं जर सुख मिळालं असतं ना, तर बरेच लोक कधी सुखी झाले असते. गाडीनं बंगल्यानं सुख मिळत नाही. सुख नेमकं कशामध्ये आहे? राजा आहे म्हणल्यानंतर काय कमी आहे? प्रजा त्याच्या ऐकण्यामध्ये आहेच. ज्या म्हणलं काही दुःख नाही. पण तो राजा कसा होता तो महत्वाचा आहे. अगोदर धर्मनिष्ठ राजा होता. पहिले लोक वेगळे होते, पहिले राजे वेगळे होते. एकदा एक शब्द मुखातून गेला की जीव गेला तरी तो शब्द सोडायचा नाही. एकतर वचन द्यायचं नाही, आणि दिलं तर जीव गेला तरी चालेल, पण ते वचन पाळायचं. प्राण जाये लेकिन वचन न जाये. मग असा राजा धर्मासाठी एकदम निष्ठ होता, धर्मनिष्ठ होता. ज्यावेळेला तारा राणी 4 महिलांमध्ये बाहेर गेली, त्यावेळेला 4 चौघींनी म्हणावं सगळं आहे परंतु पुत्रच नाही. काय करायचंय सगळं असण्याला? तुझ्यापेक्षा आम्ही सुखी आहोत ना. आमच्याकडे गाडी आहे ना, घोडा आहे ना, बंगला आहे ना, माडी आहे, तरी सुद्धा आम्ही सुखी आहोत. पण तुझ्याकडे सगळं असून सुद्धा तू सुखी नाही. ताराराणीनं विचार केला, कारण प्रत्येक महिलाला पुत्र संतान आणि माता वात्सल्य अतिशय महत्वाचं असतं. तिनं विचार केला, काय कुठल्या देवाला शरण जावं, कुठल्या देवाची भक्ती करावी म्हणजे आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. 10-12 वर्ष निघून गेली. 12 वर्षाचा काळ सोपा नसतो. 10-12 वर्ष निघून गेली. त्या शिव परमात्म्याला आळवणं, विनंती करणं. देवाच्या समोर बसून जर एखाद्या वेळेस आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर तो देवाबरोबर होणारा संवाद असतो. कुठलीही गोष्ट कालच सांगितलं, देवाबरोबर बोला. जो देव आवडतो ना त्या देवाबरोबर बोला. तारा राणी उठली, शिवाच्या मंदिरामध्ये गेली आणि प्रार्थना केली, विनंती केली. काय मागते रे देवा तुला मी? काय मागते मी तुला? काही नको मला, फक्त एक पुत्र दे मला. दररोज देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवानंही मान्य केलं, जाऊ द्या. आणि एक पुत्र झाला. कितीतरी नवस करून एक पुत्र झाला माय. आणि असा पुत्र झाल्यानंतर बघा पुत्र झाला. आणि पुत्र झाल्यानंतर त्या बाळाच्या संगोपनामध्ये तारा राणी आणि अतिथी देवो भव तारा राणीकडे भरपूर होता. राजा हरिश्चंद्र धर्मावर एवढी निष्ठा होती, धर्माच्या साठी जीव देण्यासाठी तयार, एवढा राजा हरिश्चंद्र धर्मावर निष्ठा होती. आजही कुठं धर्माची व्याख्या आली की पहिल्यांदा जर कुणाचं नाव येत असेल तर फक्त राजा हरिश्चंद्राचं नाव येतं. नाहीतर जन्माला येऊन केलं काय बाय? काय केलं? पावलं पावली खोटं बोलणं, या बोटावरच त्या बोटावर करणं, इतर जणांना त्रास देणं. महाराज कशासाठी पण त्रास, इतर जणांना त्रास देणं, हे जीवनामध्ये येऊन कधी राजे हरिश्चंद्रानं केलं नाही. काय केलं मग? क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने
तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे। अमृत छोड़ा पीता हूँ शराब रे भगवान के नाम से मोह लिया अमृत छोड़ा पीता हूँ शराब रे भगवान के नाम से मोह लिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे। हर हर महादेव हर हर महादेव क्या किया मैं कशासाठी जीवन मिळालं एवढं सगळं ज्यावेळेला रोहित नावाचा पुत्र झाला मै आणि तारा राणीनं गावभर मिठाई वाटली राणी आहे ती मौल्यवान दागिने वाटले मोती वाटले पोळी वाटली का पुत्र झाल्यानंतर आपण सुद्धा गावभर पेढे वाटतो मै आनंद वाटतो पण एक लक्षात ठेवा कन्या पण कोणाच्याही घरी येत नाही बरं का ज्या घरामधलं पुण्य ज्या घरामधलं दानानं कमवलेलं पुण्य कमी होतं ना त्याच घरामध्ये कन्या प्राप्त होती हे 100% खरं का ज्या घरामध्ये कन्या झाली ना कितीही कर्ज होऊ द्या पण आपण मात्र कन्या दान करत असताना अनेक प्रकारचं दान होतं आणि ते तुटत आलेलं पुण्य पुन्हा प्राप्त होतं म्हणून त्यांच्या घरी कन्या प्राप्त होते प्रत्येकाला कन्याचं प्राप्त किंवा प्रत्येकाला सुख ते मिळत नाही पुत्र झाला गावभर पेढे वाटले आनंद झाला आणि आनंदी जीवनामध्ये त्या पुत्राचं नाव रोहित ठेवलं तारा राणी आनंदामध्ये आहे त्या पुत्राचं पालन पोषण करू लागली संतांचा अतिथीचा आदर करू लागली संतांचा अतिथीचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे संतांचा अतिथीचा आदर करू लागली आणि हाच आदर करत असताना एक दिवस असा आला राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये साधू आणि संत आले स्वप्नामध्ये ज्या वेळेला साधू संत येतात ना त्यावेळेला असं समजायचं की कुठंतरी आपल्याला भगवंताची भेट झालेली आहे कुठंतरी आपलं पुण्य फळाला येतंय कुठंतरी भगवंतानं आपलं बिल्वपत्र मान्य केलेलं आहे कुठंतरी भगवंतानं आपली पूजा मान्य करून घेतलेली आहे असं समजायचं त्या टायमाला सहजासहजी साधू संत स्वप्नामध्ये येत नाही आणि देव तर खूपच दूरची गोष्ट आहे मग ज्या वेळेला राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये साधू आले आणि त्यावेळेला त्याला दृष्टांत दिला दृष्टांत काय दिला माय घर दिलं नाही गाडी दिला नाही बंगला दिला नाही काय दृष्टांत दिला जे त्याच्याजवळ धन आहे तो त्या संतांना दान करत आहे असा दृष्टांत दिला फक्त स्वप्नामध्ये आपल्या दारामध्ये जरी येऊन साधू काही मागायला तर आपण झाकून ठेवू तरी आपल्याला देणं होत नाही स्वप्नामध्ये दृष्टांत
दृष्टांत दिला, सगळं राज्य दान करून टाक. काय तुझं काय आहे आपलं? राजा हरिश्चंद्रानं जसा काही स्वप्नामध्ये दृष्टांत बघितला, सकाळी उठल्याबरोबर तारा राणीला बोलवून घेतलं. मला स्वप्नामध्ये दृष्टांत एक झाला, हे सगळं राज्य आपलं नाही, हे घर गाडी आपलं नाही, हे सर्व काही मी साधू संतांना दान देत आहे. त्यावेळेला तारा राणीनं सांगितलं, जर स्वप्नामध्ये असा दृष्टांत होत असेल तर मग हे देऊन टाकायला काय हरकत आहे? काय उदारता आहे, काय भक्ती आहे, काय हरकत आहे देऊन टाकायला? राजा हरिश्चंद्राने लगेच मनावर घेतलं. पूर्ण नगरामधले सर्व साधू संत बोलवले आणि ज्या वेळेला सगळे साधू संत त्या ठिकाणी आले ना, सगळ्यांना अगदी मोत्याचे भंडार, सोन्याचे भंडार, खाण्यापिण्याचे भंडार उघडले आणि सर्व काही दान देऊन टाकलं. अगदी राणीनं अंगावरच्या दागिन्यासोबत सगळं दान देऊन टाकलं. काय उदारताय, सगळं दान देऊन टाकलं. आता देण्यासाठी काही शिल्लक नाही. त्याच वेळेला एक संत महात्मे दारामध्ये उभा टाकले. ज्यावेळेला त्या संतांना देण्यासाठी काहीच नाही, त्यावेळेला राजानं विनंती केली, घर काय जो राज्यामध्ये जे काही होतं ना ते सर्व काही दान करून टाकलं. आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. काय द्यावं तुम्हाला आता? त्यावेळेला संत म्हणले, मी आल्या पावली माघारी निघतो. राजा हरिश्चंद्राने विचार केला, तुम्ही जर आल्या पावली माघारी गेलात तर माझा धर्म बुडेल, आणि माझा धर्म जर बुडाला तर माझं काय महत्व आहे? मी धर्माला नाही धक्का लागू देणार. काय करणार? काही नाही म्हणले, मला फक्त 20 दिवसाचा टाइम द्या. 20 दिवसाच्या आत मी मोलमजुरी करतो आणि जे काही पैसे येतील ना किंवा जे काही माझ्याकडे वैभव येईल ते मी तुम्हाला देऊन टाकतो. मला फक्त 20 दिवस द्या. त्यावेळेला राजा हरिश्चंद्र त्या नगरामध्ये तर कोणी काम द्यायला तयार नाही. का द्यायला तयार नाही? का द्यायला तयार नाही? ज्या नगरामध्ये तो राजा होता त्या नगरामध्ये दास म्हणून आम्ही तुम्हाला कसं ठेवून घ्यायचं? नगरामधले लोक रडू लागले, जे पाहिजे ते घ्या, पण आम्ही तुम्हाला दास बनवणं शक्य नाही. राजा विनंती करू लागला, मला फक्त 20 दिवस तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या. शक्यच नाही. 20 काय, 1 दिवसही आम्ही तुम्हाला कामाला ठेवून घेऊ शकत नाही. काय करावं मग? राजानं नगर सोडलं आणि राजा तसंच काशीनगराच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी काही काम मिळते का बघितलं, पण त्याही ठिकाणी काही काम मिळालं नाही. काम काहीच मिळायला तयार नाही. किती दिवस गेले? 19वा दिवस आला आणि संत ज्यावेळेला 20व्या दिवशी घरी आले त्यावेळेला राजा हरिश्चंद्रानं पत्नी पुढे रडू लागला. संत आले, आता काय द्यायचं? काय आपल्याकडे देण्यासाठी? काही शिल्लक उरलं नाही. माझा धर्म बुडाला. ज्यावेळेला राजा हरिश्चंद्रानं सांगितलं माझा धर्म बुडाला, त्यावेळेला तारा राणीनं सांगितलं, मी असताना तुमचा धर्म बुडाला तर माझ्या असण्याचा काय उपयोग आहे? काय पत्नी आहे? घरात साड्या उलटून पडायल्या तरी साड्या घ्याच. साड्यामध्ये पुरलं तरी, आणि साडी रोज एक घातली तर मरुजेपर्यंत संपत नाही, एवढ्या साड्या आहेत घरामध्ये, तरी सुद्धा साडी घ्याच. एवढे भांडेत नाही, एवढे भांडेत की भांडे ती आता सून आल्यानंतर कुठं टाकून देईल पत्ता नाही, तरी घ्याच. 2 लाख भाव झाला तरी एक गुंजाने का होईना पण घ्याच, सोडणार नाही. त्यातली नव्हती तारा राणी. तिनं सांगितलं मी असताना तुमचा धर्म बुडल तर माझ्या असण्याचा काय उपयोग आहे? काय करावं मग?
अहो त्याच राज्यामध्ये कामाला माणसं विकत घ्यायची. काही मोहरा दिल्या ना की कामाला माणसं विकत घ्यायचे आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्यासाठी काम करायचं आणि फक्त खायला आणि प्यायला एवढंच द्यायचे, बाकी काही देत नव्हते. का? असे माणसं विकत घेत होते. काही रत्न दिले, तारा राणीनं सांगितलं मला विकून टाका, त्यामधून जे काही येईल ना, त्यामधून जे काही येईल ना ते त्या संताला देऊन टाका, पण धर्म मात्र बुडू देऊ नका. अशी पत्नी मिळेल का आता? अशी पत्नी मिळेल आता? शक्य आहे का? तुम्ही तिकडं जीव द्या, पण माझ्यासाठी आज द्या. ज्या घरामध्ये जी महिला सतत नाही नाही म्हणते ना, त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही बरं का. ज्या घरामध्ये संपलं म्हणते ना, त्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. दुसरी गोष्ट, अनेक लहान सहान कारणं असतात. तुम्ही आम्हाला विचारता आमचं इतकं बरं होतं, पण आज आमच्याकडं खाण्यासाठी काही नाही हो, आमच्यावर एवढी वाईट वेळ आली का असेल? काय त्या भगवंताचं आम्ही वाटोळं केलं? अहो भगवंत तुमचं वाटोळं करलच का? ज्या भगवंताला फक्त द्यायचं माहित आहे, तो भगवंत घेईल कशाला? त्याला कारणीभूत आपण आहेत. कारण छोटं असतं बाय, कारण छोटं असतं. रात्री ना जेवण केलं की खरकटे भांडे गोळा करून ठेवायची आपली तयारी नाही, मोबाईल बघत बघत जाऊन आराम करायचा. ज्यावेळेला रात्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते, तिला पाय ठेवायला जागा नाही. ती म्हणते एवढ्या घाणीत मी कशाला बसू, एवढ्या घाणीत मी का थांबू, मग इथं नको, मी निघाली दुसरीकडं. ज्यावेळेला ती लक्ष्मी परत पावलानं बाहेर निघते, त्यावेळेला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहील कशी? कळतं का माय? ज्यावेळेला किचन वाट्याकडे तुमच्या लक्ष्मी येते ना, किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा रात्री जाऊन पाणी प्यावं वाटत नाही, एवढा राडा तुमच्या घरामध्ये. त्या घरामध्ये लक्ष्मी राहील का माय? कधीच राहणार नाही. ज्या घरामध्ये एकमेकाला प्रेमाचा शब्द नाही, कळतं का? ज्या घरामध्ये एकमेकाला प्रेमाचा शब्द नाही, त्या घरामध्ये सतत कलकलाट 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 किरकिराट. अशा घरामध्ये तुम्हाला थांबावं वाटत नाही, अशा घरामध्ये लक्ष्मी थांबल का माय? ज्या घरामध्ये बघा, ऐका, पुरुष लोक किंवा आपण म्हणतो काय घरामध्ये 10 मिनिट थांबावं वाटना, त्या घरामध्ये कायम लक्ष्मी कशी राहील? घर कसं असलं पाहिजे? स्वर्गासारखं जर घर असलं ना, तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो. आणि स्वर्गासारखं जर हृदय झालं ना, तर त्या हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश होतो. तारा राणीनं अहो म्हणली मी आहे ना, मला विकून टाका. राजा हरिश्चंद्र रडायला लागला. माय कठीण प्रसंग आहे. एक वेळेस तर मी राजा, आणि आज माझ्यावर काय वेळ आली, तुला विकण्याची वेळ आली. वेळ प्रत्येकाची कधीही सारखी राहत नाही. आज जरी जीवनामध्ये दुःख असलं ना, तर ते दुःख राहत नाही, एक दिवस सुख येतं. आणि आज जरी सुख असलं ना, तर एक दिवस दुःख आल्याशिवाय राहत नाही. सुख आणि दुःख हे राहट गाडगाय बदलून बदलून येत असतात. ज्यावेळेला हरिश्चंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तारा अगं मी तुला विकू का? म्हणले मला विकायचं नाही, संतांचा आदर करायचा आहे, हे लक्षात घ्या. संतांचा जर आदर नाही केला तर धर्म बुडेल, आणि धर्म जर बुडला ना, तर ज्या काळी राजा हरिश्चंद्राने एवढी संपत्ती धर्मासाठी दान केली ना, त्या हरिश्चंद्राचं नाव जाईल. हे मी तारा राणी होऊ दे शक्य नाही. माय बघा जरा, बघा जरा, थोडं लक्षात घ्या. सतत आपलंच दुःख लोकाला सांगत बसत जाऊ नका. आपल्या दुःखाचा भंडवाडा वाटत बसत जाऊ नका. आपल्यापेक्षा समोरचाही तेवढाच दुःखी आहे, हे कधी लक्षात घ्या.
सोपं आहे ना माय, सहज सगळे म्हणून गेले, दादा गेले आणि तिसऱ्या दिवशी ताईंनी शपथविधी घेतली. सोपं आहे माय, तीच सुद्धा एक महिला आहे. स्वतःच दुःख गटुड्यासारखं बांधून ठेवलं आणि हिमतीनं जशी अहिल्याबाई होळकर ज्यावेळेला आपला पती वारला ना त्यावेळेला एकही पाऊल मागं टाकलं नाही. पतीची जशी अंत्यविधी करून आली ना तसंच हातामध्ये तलवार घेतली आणि दुसऱ्या दिवशी युद्धासाठी तयार झाली. तिचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. कधी स्त्री कमी नाही, फक्त त्या स्त्री पर्यंत आपण पोहोचत नाहीत ही आपली कमतरता आहे. स्त्री कधीच कमी नाही. कधी स्त्री दुःखाचा बाजार मांडत नाही. आपल्या दुःखाचा बाजार मांडायचा नाही. मग बाजार नाही मांडला, तिसऱ्या दिवशी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि आपल्या नवऱ्यानं ज्याला जन्मभर कष्ट करून जो गट उभा केलाय ना त्याच्यासाठी शपथ घेणं हे सोपं नाही माय. बोलणं सोपं आहे, करणं सोपं नाही. ती सुद्धा एक स्त्रीच आहे. फक्त आपण बघतो काय हा दृष्टिकोन आपल्यावर अवलंबून आहे. एखाद्याचं दुःखाच्या नजरेनं जर आपण बघितलं तर त्याचं दुःख दिसतं आणि एखादी विटंबना करण्याचं जर आपण बघितलं तर फक्त त्याची विटंबनाच दिसते. आपल्याला बघायचं काय हे आपल्यावर अवलंबून आहे. आपली नजर कशी याच्यावर आहे, आपले विचार कसे याच्यावर आहे. आपले विचार आणि आपली नजर ज्या दिवशी बरोबर होईल ना त्या दिवशी या दुनियेमध्ये रावण दिसणारच नाही. प्रत्येक ठिकाणी रामच दिसणार. पण आपली नजर तशी झाली पाहिजे. सोपं नाही. अहिल्याबाई होळकरचा इतिहास वाचून बघा. ज्या प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या पुढे जी दिसती ना शिळा ती अहिल्याबाई होळकर एका धनगराची मुलगी आहे. आणि ज्या वेळेला एक धनगराची मुलगी राजाची राणी झाली, फक्त कशावर, शौर्यावर. राणी झाल्याच्या नंतर फक्त 3 वर्षाचा मुलगा आणि पतीचा देहांत होतो. ज्यावेळेला दुसऱ्या राज्यातले लोक राज्यावर स्वार होतात त्यावेळेला त्या लहान मुलाला बाजूला ठेवून हातामध्ये तलवार घेऊन स्वतःच्या राज्यासाठी लढलेली कोण, अहिल्याबाई होळकर आहे. उगत दिसतात तसं नसतं माय, त्याचा इतिहास बघावा लागतो. एवढं धन काय करायचंय, कोणाला ठेवायचं एवढं धन. बघा म्हणले आपल्या इथले शिवालय आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला अहिल्याबाई होळकरनं सौराष्ट्र सोमनाथ मध्ये जाऊन बघितलं तर या मुघलांनी मंदिर सपाट केलेलं होतं. अहिल्याबाईनं सांगितलं पहिलं जेवढं मंदिर होतं ना त्याच्या दुप्पट मंदिर चांगलं झालं पाहिजे. उघडा धान्याचं म्हणणार. पहिली राणी आहे, पहिली. जोक नाही माय, अशा कित्येक राण्या होऊन गेल्यात ज्यांचा आदर्श आजही आपल्या डोळ्यापुढे. उघडा भांडार कोणाला ठेवायचंय, कोणासाठी ठेवायचं माय. डब्यावर डबान, डब्यात पिशवीन, पिशवीत पिशवीन, पिशवीत पिशवी. किती दिवस, किती दिवस कुणासाठी ठेवायचंय. काय गॅरंटी मेल्यानंतर तुम्हाला देव स्वर्गात नेणार आहे म्हणून. एवढं सगळं दिलं म्हणजे काय गॅरंटी आहे का. पण एक मात्र निश्चित गॅरंटी, ज्या वेळेला त्याच मधला एक रुपया जर आपण कुठं जर सत्कर्माला लावला तर जर कुठं आपल्याला जीवनामध्ये संकट येत असेल तर त्या ठिकाणी आपला शिव परमात्मा धावून आल्याशिवाय राहत नाही. पूर्ण गॅरंटी. अहिल्याबाई होळकरनं ज्यावेळेला भंडार उघडले त्यामधून जे काय आहे संपत्ती ते सगळी बाहेर काढा आणि प्रत्येक ठिकाणी शिवाचं मंदिर उभा टाकलं पाहिजे. 12 ज्योतिर्लिंगाचा विकास तर केला पण 365 मंदिरं भारतामध्ये उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अहिल्याबाई होळकरने केलं. एका धनगराच्या साधारण मुलीनं केलं. ज्यावेळेला एवढं मोठं काम केलं त्यावेळेला त्यांचा देहांत झाला ना त्यावेळेला विचार केला ज्या अहिल्याबाईनं शिवाचे मंदिर उभा केले ना त्यापुढं तिची सुद्धा दगडाची शीळ झाली पाहिजे. अगोदर अहिल्याचं दर्शन घेतलं पाहिजे आपण आणि नंतर शिवाचं दर्शन घेतलं पाहिजे.
अहिल्याचं दर्शन एवढ्यासाठी घ्यायचं. अहिल्या जर दरवाजे उघडे करू शकते ना, अहिल्या जर भंडार उघड करू शकते ना, तर मी माझ्या जीवनातली 1% कमाई नाही अर्पण करू शकत? का नाही करू शकत? मी कशात कमी आहे का? अहिल्याला काही नको वाटत होतं का? पुढं पुत्र नव्हता का? पण त्यांनी विचार केला, जे संपत्ती साठवून ठेवतात ना, त्यांची संपत्ती वेडी होऊन जन्माला येते. बघा आता वेड काय आणि सर्किट काय, त्यामधला फरक काही वेगळा आहे का? सर्किट काय आणि वेड काय? आता सर्किट होणं आणि येड होणं यातला फरक तुम्ही निवांत बघत बसा. मग ज्या वेळेला त्यांनी एवढी संपत्ती बाहेर काढली आणि शिवाचे मंदिर उभा केले, आजही आशा राण्या आहेत, फक्त आपली बघायची. भारताच्या भूमीमध्ये माझी सिंधुताई सपकाळ सांगून गेली, या मातीमध्ये माणूस तेव्हाच मोठं होतं, जिवंत असताना त्या माणसाची किंमत नाही, मेल्यानंतर स्मारक होतं. या भारताच्या भूमीमध्ये माणूस मेल्याशिवाय मोठा होऊच शकत नाही. जिवंत असताना त्या माणसाची किंमत नाही, पण मेल्यानंतर मात्र पंक्तीवर पंक्ती पडल्याशिवाय राहत नाही. काय करायचं महाराज, काय उपयोग आहे? कधी तर समर्पण लक्षात घ्या. तारा राणीनं सांगितलं, ही पत्नी जिवंत असताना जर तुमचा धर्म बुडत असेल ना, तर माझ्या जिवंत राहण्याचाच उपयोग नाही. बघा जरा, ऐका. पतीच्या प्रतिष्ठेला जर आपल्यामुळे हात लागत असेल तर आपल्या जगण्याचा काही अर्थ नाही. तारा, तुला विकायचं? काय संकट आहे मोठं, तुला विकायचं? मला विकायचं कधी म्हणलं? आलेल्या मोबदल्यामधल्या पैशामध्ये संतांचा आदर करायचा ना, आपला धर्म वाचवायचं म्हणून सांगितलं. धर्म वाचवायचा आहे आपल्याला. त्यावेळेला व्यापाऱ्याला बोलवून घेतलं. असा कोणता नवरा आहे की त्याला पत्नीला विका वाटतं? कधीच नाही. पण त्या व्यापाऱ्याला सांगितलं, याच्या बदल्यात किती पैसे? तारा राणीनं जे काय येईल ना ते माझ्या पती परमेश्वराला द्या. त्यांनी सांगितलं, जास्त नाही, फक्त 10 मोहरा. का? तुला काय काम होणार आहे? आजपर्यंत 1000 माणसं तुझ्या हाताखाली राबली, तुला काय काम होणार? तुला शेण काढता येणार, तुला भांडे घासता येणार, तुला कपडे धुता येणार, तुला काय काम होणार? म्हणून फक्त 10 मोहरामध्ये तुला विकत घेतो म्हणले. 10 तर 10 मोहरा. किती? 10 मोहरा फक्त दिल्या. आणि तारा राणी एक वेळेस एका राज्याची राणी असलेली 10 मोहरामध्ये स्वतःला विकलं आणि पती परमेश्वराच्या हातामध्ये 10 मोहरा आणून दिल्या. यामध्ये त्या संतांना द्या आणि आपला धर्म वाचवा. ज्या वेळेला त्या मोहरा दिल्या त्यावेळेला 8 वर्षाचं लहान मुलगा रडू लागलं, आई अगं आता मी कुठं जाणार? काय प्रसंग असतो. एकदा का भगवंत परीक्षा घ्यायला बसला ना, तर पुरेपूर परीक्षा घेत असतो. आई अगं मी कुठं जाऊ? त्यावेळेला त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, या मुलाला मी विकत घेऊ शकत नाही, हा माझ्या कामाचा नाही. त्यावेळेला या मुलाला कुठं सोडावं? राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, बाई आता मी सुद्धा सांभाळू शकत नाही, माझ्याकडं काही नाही आणि हे बाळ तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मग काय करावं? तिनं सांगितलं, मोहरा देऊ नका आणि एक वेळेस माझं जेवण कमी करा, पण माझ्या बाळाला विकत घ्या, अशी म्हणणारी तारा राणी आहे. माझ्या बाळाला घ्या, माझं 2 वेळेस जे अन्न आहे ना ते मला 1 वेळेस द्या आणि 1 वेळेस उरलेलं माझ्या बाळाला द्या, पण माझ्या बाळाला मी आता कुठं सोडू? काय परिस्थिती बिकट आली बघा, किती परिस्थिती बिकट येते. जर राजावर अशी परिस्थिती येत असेल तर आपल्यासारख्याचं काय खरं? राजा हरिश्चंद्रानं विकलं, तो निघून गेला. काशी नगरामध्ये प्रेत जाळण्यासाठी तो मणिकर्णिका घाटावर गेला. आता या
बाळाचं काय करायचं? तो म्हणला जाऊ दे आता, कुठं टाकून द्यायचं. त्या व्यापाऱ्यानं जसं काही तारा राणीला घेतलं कामासाठी, तसं या बाळाला तिचं एक टायमाचं जेवण बंद करून या बाळाला जेवण देऊन या रोहितला सुद्धा सोबत घेतलं. आणि त्या व्यापाऱ्यानं जसं काही तारा राणीला नेलं, कपडे भांडे शेण काढणं हे सगळे काम तारा राणी अगदी आनंदामध्ये करायची, कधी रडायची नाही. आनंदामध्ये काम करू लागली. बाळाचं मुख बघायला मिळतंय ना, किती बाळ नवसानं मागितलेलं आहे. बाळाचं मुख बघायला मिळतंय ना, ह्याच्यातच आनंद मानायची. मला करुणा याचना विनंती करू लागले. देवा, आतापर्यंत कधीही कुणाचा 1 रुपया खाल्ला नाही, का कर्म आमच्या वाट्याला असं आलं? आतापर्यंत कधी कुणाला जाणून बुजून त्रास दिला नाही. झालं तर कुणाचं चांगलं करावं, अन्यथा नाही झालं तर नाही चांगलं केलं तरी काही हरकत नाही, पण कुणाचं वाटोळ करण्याच्या मात्र नादाला लागायचं नाही. त्याचं फळ एवढं विचित्र आहे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. आवाज आहे, आवाज जरा पलीकडचा. कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, तुम नहीं कभी हैवान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, तुम नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों के पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सके तो कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना. हर हर महादेव. हर हर महादेव. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, तुम कांटे बनकर मत रहना. कुणाच्या जीवनामधला काटा बनू नका. हॅलो हॅलो. महाराज विचार करा, गेल्यानंतर सुद्धा आणखीही लोक वाट बघू लागलेत, आहेत जिवंत म्हणून. गेल्यानंतर सुद्धा त्याला म्हणतात प्रेम. आपण असताना सुद्धा लोक म्हणतात कधी खपल, कधी खपल म्हणून आपल्यावर टपलेले आहेत. महाराज त्याला जगणं म्हणत नाहीत, त्याला जगणं म्हणत नाहीत. जगावं असं माया की मेल्यानंतर एक तरी माणूस रडलं पाहिजे, असं जगावं. नाहीतर उठल्यापासून भगवंताने काय केलेलंय, मोफत एकच दिलंय, त्याचं नाव आहे वाणी. बळ 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 नको. तारा राणीनं सांगितलं, देवा काय केलं, काय नेमकं तुझं? भक्तीमध्ये कमी पडले का मी?
का मी? साधू संतांचा आदर केला नाही मी? काय झालं असेल? दान करताना माझा हात आकडला असेल, दान देताना मनामध्ये संकोच निर्माण झाला असेल, काय माझ्या मनामध्ये काय झालंय काही नेमकं, काय एवढी सत्व परीक्षा? देव पण त्याच भक्ताची परीक्षा घेतो ज्याच्यामध्ये देण्याची तयारी. देव कुणाच्याही नादाला लागत नाही, कुणाच्याही नादाला लागत नाही. देव उठून रोज उठून देवाजवळ रडत बसणाऱ्या भक्ताच्या देव नादाला लागतच नाही. देव दुःख त्याच माणसाला देत आणि त्याच्याच धैर्याची परीक्षा पाहत ज्याच्याजवळ धैर्य आहे. अशाच माणसाला देव दुःख देतो, कुणालाही देत नाही. बाकीच्याला म्हणतो आले गेलेल्या सुखात राहा बाबा खुश, तुझं माझं काही खातं जमत नाही. तारा राणीनं प्रश्न केला, देवा माझा पती धर्मामध्ये निष्ठ असणारा, त्यांच्याकडून कधी धर्मभ्रष्ट झाला असेल का? काय झालं असेल मग? का अशी आमच्या मागे विपत्ती आली असेल? मला काही प्रश्न नाही देवा, तुझ्यापासून झालेला हा पुत्र, या गंगा म्हणजेच तुझ्या ज्या जटेमध्ये धारण केलेली गंगा आहे त्याच्यामध्ये मी स्वाहा करत आहे. आणि दोघांनी जसं काही त्या पुत्राला सोडलं तसं तारा राणी आणि राजा हरिश्चंद्र एकमेकाच्या गळ्याला धरून रडायला सुरुवात केली. देवाची करुणा विनंत याचना करू लागले. जसं काही त्या गंगेमधून शिव परमात्मा साक्षात पुढे उभा टाकला आणि त्या दोघांना प्रश्न केला, काय पाहिजे तुम्हाला मागा? तुझं भंडार गेलं पूर्ण संतांना दान देण्यामध्ये, ते पाहिजे तुला? तुझं राज्य गेलं, तुला राज्य पाहिजे? तुला काय पाहिजे? का तू धर्मभ्रष्ट होऊ नये, तुझी कीर्ती तिने लोकांमध्ये पाहिजे? तुला नेमकं काय पाहिजे? काय पाहिजे तुला? त्या ठिकाणी आपण असतो तर 4-5 राज्याचा मला किंवा आपल्या भारत देशाचा कमीत कमी राष्ट्रपती बनवून टाका म्हणलं असतं. पण ते नाही मागितलं. मला राज्याचा हाव नाही, मला प्रतिष्ठेचा हाव नाही. कारण त्यानं सांगितलं, न रूपमस्तेह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वस्तमेनं सुविरूढमूलं मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. मला माहित आहे हे सगळं टिकणार नाही म्हणून. काय पाहिजे? कीर्ती पाहिजे का 3 लोकांमध्ये? नको, मला कीर्ती पण नाही पाहिजे. काय पाहिजे? तुमच्याच तपश्चर्यानं प्राप्त झालेला पुत्र. तारा राणीनं सांगितलं, मला फक्त पुत्र पाहिजे देवा, मला अजून काहीच नको. मग ज्या वेळेला तिची मागणी बघितली आणि मागणी करत असताना हट्ट नव्हता, तुम्हाला द्यायचंच ना देवा, तर फक्त पुत्र द्या, मला काहीच नको. देवानं विचार केला, अशी एखादी महिला असावी की तिला धनाचा हाव नसावा, अशी एखादी महिला आहे की तिला रूपाचा हाव नसावा, अशी एखादी महिला आहे फक्त ती आपल्या पुत्राला मागत आहे. तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो. आतापर्यंत मी जी तुझी परीक्षा घेतली ना, ते तुझं धैर्य बघत होतो. तारा, तुझं धैर्य एवढं मोठं आहे की मला सुद्धा तुला साक्षात भेट देण्यासाठी यावं लागलं. एवढं मोठं तुझं धैर्य आहे. माग, तुला काय मागायचंय? मला काही नको, मला फक्त माझा पुत्र पाहिजे. आणि जसं काय रोहित म्हणून आवाज दिला तसा त्या नदीमधून रोहित धावत आला. ती मोठी शिव परमात्म्याची कृपा आहे. देवांनी सांगितलं, एवढी परीक्षा घेत असताना तुमच्या दोघांचा थोडाही धैर्य गेला नाही, धीर खचला नाही. त्याबद्दल मी एवढा प्रसन्न आहे. तुझं राज्य तुला परत, तुझी प्रतिष्ठा तुला परत, तू केलेला संताचा आदर
आणि तू दिलेली परीक्षा, तुझं धन तुला परत, तुझी पत्नी, तुझा मुलगा आणि तू सुखाने राहा. देव कधी काही कुणाचं घेत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. देव कधीच काही कुणाचं घेत नाही. फक्त आपण जे देवाला अर्पण केलं तेच देव आपल्याला अर्पण करतं. आपण उगं म्हणतो देवाला, तुम्ही माझं असं केलं आणि तुम्ही माझं तसं केलं. काही देव कुणाचं कधी वाईट करत नाही. अशी सुंदर अशी पत्नी त्या बिंदुकची सुद्धा चंचुला होती. त्या चंचुलेनं सुद्धा काय केलं, अगदी सेवा भाव मनाभावातून पती परमेश्वराची सेवा करणं. आपण प्रश्न केलता पहिल्या वर्षी, आपल्या पती परमेश्वराच्या पाया पडत जा. काही लक्षात आहे का नाही? का गेला या कानाचा त्या कानावर? घेता का दर्शन? नाही सर्वे करायचा का? उगा तिकडच हो मग, उगा हो म्हणत असले तर काय माय, एक गाठ बांधून घ्या जीवनामध्ये. एक लक्षात घ्या, पती हाच आपला परमेश्वर आहे. आणि त्या पतीच्या पाया पडलं ना तर 33 कोटी देवांच्या पाया पडल्यासारखं आहे. तो नशिबाना आपल्या कसाही असू द्या, त्याला नशीब आपलंय. तो कसाही असू द्या, पण आपण मात्र चुकायचं नाही. आपण मात्र नित्य आणि नियमानं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं, सोडायचं नाही. आणि मगच एक लोटा जल कुठं घालायचं, मग घालायचं. मग देव म्हणतो, बाई आता मात्र तुझं एक लोटा जल घेण्यासाठी मला अधिकार आहे. नाहीतर देव सुद्धा म्हणतो, माझ्याच रूपामध्ये तुझ्या घरामध्ये नांदलेला देव तुला दिसत नाही आणि तुझा एक लोटा जल इकडं काय कामाचा आहे? मग त्याच्यासाठी अगोदर पती परमेश्वराचं दर्शन घेताना आता तुम्ही पक्के झालात, पक्के झालात. पण हात वर करून नको वाटू लागले. इमानदारीनं हात वर करावर. बाकीचे नाही तर इकडं इकडं सगळा पट्टाच पडलाय, सगळा पट्टा पडलाय याकडेच त्याकडं. बघा, पती परमेश्वराचं दर्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. माय शिवाय नमः, ओम शंकराय नमः, एवढंच म्हणायचं बाई, जास्त सुद्धा नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही पतीचं दर्शन घेऊन येता ना, त्यावेळेला भगवंत मंदिरामध्ये तुमच्या स्वागतासाठी थांबलेला असतो, हे लक्षात घ्या अगोदर. म्हणून पती परमेश्वराचं दर्शन घेणं गरजेचं आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. तशी चंचुला सुद्धा काय करायचे माय, धर्मनिष्ठ होती, पतीची सेवा करायची. पण मात्र तिच्या नशिबाला पती व्यवस्थित नव्हता. संगत लागली बेकार, संगत बेकार. संगतीचं आपण हमेशा सांगत असतो. जीवनात आलं ना, जीवनामध्ये आलं ना माय, तर संगत कुणाची करावी. आणि ज्या वेळेला आपल्याला संगत व्यवस्थित झाली ना, तर आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्याला संगत कोणाची करावी कळावं. काही महिला बघा, कथा ऐकायला निघाल्या ना, वट्टेवर कट्टेवर बसलेले एक दुगी म्हणतात, जाऊ द्या 7 दिवस आहेत, आणखी एखादा दिवस जाता येईल, शिव पार्वती विवाह त्या दिवशी बघता येईल. आजच काय गडबड उठली, दररोज काय तेच कथान कीर्तन, काय ऐकायचंय, काय भक्ती करायची. माझी संगत आहे. आणि त्यातलीच एखादी म्हणली, बाई गेल्या वर्षी काय ऐकलं त्याच्यामधलं जर विचारलं ना, तर किती पत लक्षात राहिलं असं, किती पत लक्षात राहिलं असं. मग कमीत कमी दररोज अत्यंत गरज आहे, थोडं श्रवण केलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्ती पहिली आहे आणि नंतर कीर्तन भक्ती आहे. कीर्तनाला सुद्धा पहिला मान नाही, श्रवणाला पहिला मान आहे. का?
जे ऐकल्यानंतर अंतकरण शुद्ध होतं ना त्याला म्हणतात श्रवण. म्हणून श्रवण भक्ती पहिली सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम पादसेवनम. श्रवण करणं गरजेचं आहे, मग कीर्तन आहे. सांगणाऱ्याला सुद्धा पहिला मान नाही, ऐकणाऱ्याला पहिला मान आहे, सांगणारा सुद्धा त्याच्या नंतर येतो. सूत ऋषी शौनक ऋषीला म्हणू लागले तुम्ही भाग्यवंत आहे की तुम्हाला कथा ऐकायला मिळते. कारण या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी कुठंतरी ऐकायला मिळतात, पण मात्र वाईट गोष्टी मात्र पावलं पावली ऐकायला मिळतात. सकाळी उठलं की टीव्हीचं चॅनल लावा, ते कधी भक्तिगीत लावत नाहीत. ते बरोबर कुठंतरी कानाकोपऱ्यात घडलेली गोष्ट, आणि अशी जरी गोष्ट आपल्या घरामध्ये ऐकली तरी सुद्धा आपल्या घरामधलं वातावरण दूषित होतं. आणि असं दूषित वातावरणामध्ये लक्ष्मी राहील कशी? विचार करा. तुम्ही म्हणता ना साधू संत गुरु यांचे पाय घराला लागायची काय गरज आहे? एकदा वास्तू शांती केली आम्ही, आता काय नाही, वास्तू शांती केली. का करावी? केली नाही पाहिजे का? करायलाच पाहिजे. पण वास्तू शांती केल्यानंतर घरामधले अनेक प्रकारचे दोष बाहेर जातात, आणि त्या त्या देवाची आहुती दिली की 33 कोटी देवांचं आगमन त्या घरामध्ये होतं. वाईट शक्ती बाहेर जाते आणि चांगली शक्ती घरामध्ये येते. म्हणून वास्तू शांती केली पाहिजे. पण वास्तूमध्ये जर परत वाईट गोष्टी घडू लागल्या तर त्या देवांचं तिथं आगमन राहत नाही. मग त्याला पर्याय काय आहे? ज्या वेळेला तुमच्या टीव्हीवर एखादी शिवमहापुराण कथा लागते, तुमच्या टीव्हीवर एखादं भागवत लागतं ना, तुम्ही ऐका किंवा न ऐका, पण घरामध्ये जरी टीव्ही चालू ठेवला तरी तुमची वास्तू पवित्र होते. एवढं महत्व आहे. तरी सुद्धा तुमची वास्तू पवित्र होते. घरामध्ये तुम्ही ऐका किंवा न ऐका, पण कमीत कमी टीव्हीवर भागवत, रामायण, शिवमहापुराण, भजन, कीर्तन कंटिन्यू मध्ये चालू राहू द्या. आपण काय लावतो? एकदा घडून गेलेली गोष्ट फक्त 10 मिनिट असते. ती किती? 10 मिनिट. आपण त्याला 3 ते 4 वर्ष बघत बसतो. ज्यावेळेला ती गोष्ट घरामध्ये डबल येते ना, त्यावेळेला मनामध्ये तर विकार उत्पन्न होतात, पण त्याबरोबर घर सुद्धा अशुद्ध होत असतं. त्याच्यामुळं घर अशुद्ध होतं. असं नाही की एखादी महिला घरामध्ये आली, दररोज येऊन बाहेरच्या घरामध्ये येऊन आपल्या सांगू लागली, घरामध्ये येऊन ती रडू लागली. दररोज उठून माझ्या सुनानं असं केलं, माझ्या सुनानं तसं केलं, माझ्या सुनानं असं केलं, माझ्या सासूनं तसं केलं, माझ्या नवऱ्यानं असं केलं, माझ्या आईचं तसं झालं, माझ्या अशी जर करून ती घरामध्ये येऊन रडत असेल ना, किंवा वाईट बोलत असेल, तरी सुद्धा आपलं घर अपवित्र होतं. वास्तू शांती केल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवंताचा वास त्या घरामध्ये झालेला असतो, त्या वास्तूमध्ये तो वास मात्र हळूहळू कमी होतो. मग त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं? त्या साधू संतांना घरी नेऊन मग ती वास्तू पवित्र करून घ्यावी लागते. गरज आहे काळाच्या मानानं. आणि घरी मात्र टीव्हीवर काय बघतात ते तरी लक्ष करा जरा. बघत असताना उघड टिवल्या भावल्या बघत बसत जाऊ नका. काय मला तर कळतच नाही. ते त्याला खेचायलेलं आणि हे याला खेचायलेलं, आणि ते त्याला खेचायलेलं आणि हे त्याला वाढायले. काय आहे काय सांगा बरं त्या मालिकेमध्ये? मी तर काही बघत नाही. काय नेमकं त्याच्यामध्ये? तिनं तिला पाडलं आणि हिला पाडलं. काय पाडलं आणि काय ठेवलं? सगळा खेळच खेळ. अहो, एखादी जरी तुम्ही कीर्तन ऐकलं ना तर सगळ्या गोष्टी लक्षात बसत नाहीत. काल कथेमधून किती तुमच्या लक्षात राहिलं? माझ्या तर काहीच नाही लक्षात राहिलं. तुमच्या काय राहिलं? पण पहिल्या वर्षी काय सांगितलं होतं हे मात्र माझ्या लक्षात आहे. पहिल्या वर्षी पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं, दुसऱ्या वर्षी तर काय गरज होती, हे सगळं माझ्या लक्षात आहे. याच नाही, आतापर्यंत कोणत्या कोणत्या गावामध्ये कुठं कुठं कथा झाल्या तिथलं सांगते मी. एवढी मेमरी आपली स्ट्रॉंग नाही.
की सगळं आपल्या लक्षात बसल. म्हणून आपल्या घरी सकाळी संध्याकाळी तर कमीत कमी पवित्र वातावरण ठेवा. ज्यावेळेला सकाळी प्रदोष काळ असतो आणि ज्यावेळेला संध्याकाळी प्रदोष काळ असतो त्यावेळेला मात्र टीव्हीवर शिवमहापुराण कथा लावा, भगवंताचे गाणे लावा, भजन लावा. खूप चॅनल आहेत आणखी, पण आपलं तसं नाहीच. क्राईम कुठं घडला कोणाला माहिती नसता, कुटाणा आपल्या घरामध्ये. असं करू नका. चंचूला मात्र पतीची सेवा करायची. चला आपल्या विषयाकडे. पती कसा निघाला? इथं पुरुषच नाहीत, बाहेर आहेत जरा बसलेले, पण इथं नाही. नाहीतर सांगितलं असतं, एखादी जर पत्नी समजा थोडा दागिन्याचा हाव करत असेल किंवा थोडे जर दागिने घ्यावे वाटत असतील तर त्यामध्ये त्या पत्नीचा काही स्वार्थ नाही बरं का. ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतं ना त्यावेळेला सगळे तुमचे भाऊ, तुमचे बंध, तुमचे नातेवाईक सगळे बाजूला होतात आणि त्यावेळेला ही माऊली गळ्यातल्या मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला काढून द्यायला तयार होते. हे तुमचं टाइम टाळून द्या. मग काही ती वाईट करते का? ज्या वेळेला असलेल्या वेळामध्ये ते करून ठेवते आणि नसलेल्या वेळामध्ये घराच्या बाहेर काढते ना, ती खरी माऊली घरामध्ये बरं का. यासाठी केलेली गुंतवणूक म्हणतात. चंचूला सगळं पतीनं घालवून टाकलं. दारूवर व्यसन, त्या व्यसनामध्ये सगळं काही घालवून टाकलं. काहीच नाही, सगळं काही घालवून टाकलं. पती खाऊ नाही तसं खाऊ लागला, व्यसन करू लागला आणि जसं कर्म केलं तसं त्याला ही व्याधी लागली. आणि व्याधी लागले जसं कर्म आहे ना तसं भोगावंच लागतं. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. 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 पाप घड छळ पुण्य सुख. 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 केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगा. केलिया कर्माचे फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते केलिया कर्माचे हर हर महादेव. हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की जय. पंचलिंगेश्वर भगवान की जय. केलेल्या कर्माचं फळ मात्र भोगावं लागतं. बिंदुकनं जसं पाहिजे तसं भगवंताची कधी भक्ती केली नाही, थोडाही कधी सत्कर्म नाही, जीवनामध्ये येऊन कधी दान धर्म नाही, कर्म कधी चांगलं केलं नाही, वाईट कर्माचं फळ भोगावं लागलं. त्याची पत्नी चंचूला तिनंही विचार केला, आपण तरी काय उपयोग आहे चांगलं वागून. आता पती तर गेला, मुलं तर त्यांच्या व्यवसायामध्ये गुंतून गेले,
आणि जसं काही तिच्याही मनामध्ये व्याभिचाराचा विचार आला की देहाला व्याधी सुरू लागली. देह कसा आहे, नाशिवंत आहे आणि या नाशिवंत देहाला व्याधी लागतच असते. पण त्या अगोदर प्रत्येक वेळेला परमार्थ करता येईल नाही माय, काही टप्पे असतात. त्या त्या टप्प्यामध्ये पहिलं 100 वर्ष आयुष्य होतं, आता 100 नाही 60-70 आहे. 60-70च्या पुढं आता शक्य नाही. 100चं तर नावच नाही. जुने म्हातारे 110 वर्ष असायचे, हायेस्ट 80, चांगलं असेल तर 85, नाहीतर मग काहीच खरं नाही त्याच्या पुढं. उगा बघायले का तर बघायलेच आहे. मग ते वर बघायले सलाईन चालू काय त्याला नाही. या 80 वर्ष जरी असले ना, या 80 वर्षामध्ये 20-20 वर्ष आपल्याला साध्य करून घ्यायचंय. माहिती 20 सुद्धा नाहीत पडणार. बघा 18-20 वर्षापर्यंत आपल्याला विद्या प्राप्त करून घेतलीच पाहिजे. आणि 20 वर्षापासून 40 वर्षापर्यंत काय संसार करायचा आहे ते संसार करून घ्यायचा. 40 वर्ष झाले की तीर्थयात्रेची पिशवी भरूनच ठेवायची. तीर्थयात्रेची पिशवी भरूनच ठेवायची. आता जर 60 वर्षाला गेलात ना, तुम्हाला पायऱ्या चढणं होतात ना देवाचं दर्शन होतं, मग तुम्ही म्हणता इथूनच राम राम, इथूनच होत नाही. तीर्थयात्रा सुद्धा योग्य वेळेमध्ये केलं पाहिजे. नाही तर आपल्याला वाटतं निवांत तीर्थयात्रा करता येतील, तीर्थयात्रा सुद्धा आता निवांत राहिली नाही. तीर्थयात्रा घडो आणि परोपकारी देह पडो. तीर्थयात्रा घडली पाहिजे, याच्यासाठी जन्म झालेला आहे. सृष्टी जरी भगवंत पिंडी तो ब्रह्मांडी असेल, पण सृष्टी मात्र बघण्यासारखी आहे. त्या सृष्टीला बघितलं पाहिजे. तीर्थयात्रा का करावी, आता मूळ कारण सांगू का? तीर्थयात्रा सृष्टी बघण्यासाठी सुद्धा नाही, आपल्यामध्ये वैराग्य यावं म्हणून. या देहाला ताण देऊन 150-150 पायऱ्या आपण वर चढत असतो, दर्शन घेतो. का तर त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं काय आहे ना आपलं काय नाही, आणि जे साठवलंय ते किती पत आपलंय. त्यावेळेला विचारतात काय केलं, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडल का, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडल का. जन्म गमाविला फुका, जन्म गमाविला फुका, जन्म गमाविला फुका, जन्म गमाविला फुका. काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं रांडल का, काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं रांडल का. जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार. काय माड्या या बांधून, काय माड्या या बांधून, काय माड्या या बांधून, काय माड्या या बांधून. सवेचिरा संसार केला ते संसार. काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं रांडल का, काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं रांडल का. जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार. नाही पूजिले अतिथी, नाही पूजिले अतिथी, सदा स्त्रियांची संगती, सदा संगाची संगती. काय केले काय केले काय केले काय केले हो, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडल का. काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडल का. जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार, जन्म गमाविला पुकार.
शिव परमात्म्याची पूजा करत असताना ज्या वेळेला याच्यामध्ये कठोरता आली बघा, भक्तीमध्ये कठोरता. मगाशी आपण सांगत होतो संगतीचा परिणाम, अगोदर ते सांगू. शास्त्रामध्ये संगत सांगितलेली, संगत, आणि मग या तिचं सांगू. संगतीचा परिणाम मोठा असला पाहिजे. संगत कोणाची करावी? संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. संगत कुणाची असावी नाही, अत्यंत महत्वाचं आहे. संगतीवर परमार्थ आहे. परमार्थ कसा आहे? संगतीचा आहे. आणि नेमकं संगत का आपल्याला लागते हेच कळत नाही. एखाद्या मंदिरात जायचं म्हणलं ना तर आपल्याला संगत लागते, ते असल्या तर आम्ही येतो. कथा ऐकायची म्हणलं की संगत लागते, पण तेच शेताकडे जायचं म्हणलं की संगतीनं 2-4 बायका घेऊन जातो का? एकटच. परमार्थाला संगतीची गरज आहे. प्रपंचाला संगत आपण बघत नाही. अशीच विचार करा, साधू संत एकदा फक्त वाल्या कोळी किती किती अत्याचार करायचा. 7 रांजण एवढे माणसं मारले. मारायचं मध्ये टाकायचं एक खडा, मारायचं आणि एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. मग 7 रांजण भरले म्हणल्याच्या नंतर किती माणसं मारले असतील विचार करा, किती जणांची हत्या केली असेल. पण नेमकं झालं काय हो? का वाल्याचा वाल्मिकी बनले असतील? काय झालं काय असेल नेमकं? त्याच वेळेला त्या ठिकाणून नारद मुनी जात होते, आणि जसं काय वाल्या मारण्यासाठी समोर आला आणि मारण्यासाठी हत्यार हातामध्ये घेतलं, त्याला नारद मुनी म्हणले, अरे माझ्याकडं काय आहे? काय मला मारून उपयोग आहे? काय माझ्याकडं काय आहे? काय जे पाहिजे ते देतो ना. ते म्हणले काय? सोने पैसा हे पाहिजे मला. मग हे माझ्याकडं नाही, माझ्याकडं काय आहे? तर चिपळे आहेत. द्यायच्या का तुला चिपळे? साधूकडं काय असतात? चिपळे असतात. अरे माझ्याकडे विना आहे. हा विना कोणी घेऊ शकत नाही. घ्यायचं का नाही आपण सप्त्यामध्ये? घ्यायला ना. कोणीही विना घेऊ शकत नाही. त्याला हृदय निर्मळ लागतं, भगवंताची कृपा लागते, आणि मग आपल्या देहावर विना येतो. तो विना आहे माझ्याकडे, देऊ का तुला? तो म्हणला, हा लाकडाचा विना घेऊन करू काय मी? जास्तीत जास्त 1 दिवस स्वयंपाक, तेही होईल नाही होईल सांगता येत नाही. मग काय आहे तुमच्याकडं? अरे काय नाही. विना जाऊ दे, चिपळा जाऊ दे. अरे मी जे तुला दान देणार आहे ना, त्या दानानं जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुझ्या परेकडे कीर्ती राहील, असं माझ्याकडे आहे. तो म्हणला, असं काय आहे? त्यानं काय माझ्या मुलांचं पोट भरणार आहे का? माझ्या मुलांचं पोट भरलं पाहिजे. हे माणसं मारायचं, त्यांच्याकडचं आहे ते घ्यायचं आणि संसार चालवायचा. फक्त एक काम कर, ज्यावेळेला तो असा संसार चालवतो ना, एकदा घरी जाऊन विचार, हे तुझ्या पापाला भागीदार आहेत का? त्यावेळेला बायकोकडे गेल्यावर
बायकोला सांगितलं, बायकोनं विचारलं का आलंय, काही आणलं नाही हातामध्ये? नाही, मी प्रश्न विचारण्यासाठी आलो. काय आतापर्यंत एवढे माणसं मारले, 7 रांजण भरले ते खडा टाकून, मग एवढं माझ्या डोक्यावर पाप झाले, हे सगळं मी तुमच्यासाठी केलं, वाटून कोण घेणार? त्याला बायको म्हणली, मी काही करण्यास सांगितलं होतं का पाप? हे सगळं तुम्ही पाप केलं, आता हे तुम्हालाच फेडायचं. मुलं किंवा मी तुमच्या पापाला भागीदार नाही. बरोबर तसंच वाल्मिकी आला आणि रडायला सुरुवात केलं. नारद मुनीच्या पायावर डोकं ठेवलं. आज तरी तुमची भेट झाली, काय झालं असेल आता? काय बघा, किती भगवंताची कृपा. काय करायला पाहिजे मी? काही नाही, फक्त 2 अक्षराचा उच्चार करायचा आहे, र ला काना रा आणि म, एवढंच म्हणायचंय. तो म्हणला, हे फार अवघड आहे, हे जमत नाही. 2-4 माणसं मारायला सांगितले तर आत्ता टपके तो म्हणला, पण हे जमत नाही मला नाव बिव काही घ्यायला. अरे काही नाही, सोपं आहे, तू माझ्या माग म्हण, राम 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 म्हण. तो म्हणला, मरा 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 म्हणत म्हणत राम म्हणला, आणि जसा काही त्याच्या मुखामधून राम शब्द गेला, त्याचा उद्धार झाला. वाल्याचा वाल्मिकी कोळी होऊन बसला, वाल्मिक ऋषी होऊन बसला. माझी संगत पाहिजे तशी. ज्या वेळेला त्याला कळालं की नारद मुनी माझ्या जीवनामध्ये आले, एक ऋषी माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी माझ्या जीवनाचं कल्याण केलं, एक मुनी माझ्या जीवनामध्ये आले, एक संत माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी माझ्या जीवनाचं कल्याण केलं. खरंच असे जर संत माझ्या जीवनामध्ये आले नसते तर मी अनेक कित्येक वर्ष माणसं मारत बसलो असतो आणि किती माझ्या डोक्यावर पाप झालं असतं. संसार सोडून दिला, माया संसार सोडून दिला आणि जे काय रामायण लिहायला सुरुवात केली, स्वतःचाही उद्धार केला आणि जगाचाही उद्धार करून टाकला. त्याला म्हणतात संगत. संगत करावी ना, करू नये का? संगत असलीच पाहिजे. एक तरी जीवा भावाची मैत्रीण असली पाहिजे, जिच्या जवळ दुःख सांगता आलं पाहिजे, पण दुःखाचा बाजार झाला नाही पाहिजे बरं का. दुःख सांगता आलं पाहिजे, एक तरी जीवा भावाचा माणूस असलं पाहिजे, एक तरी. का? काय गरज आहे, काय गरज आहे अशा माणसाची? मग सांगणं कमी झालं आणि झाकापाकी सुरू झाली म्हणून बीपी शुगर मागे लागली. सगळ्यांच्याच घरी मातीच्या चुली आहेत, काही वेगळ्या नाहीत, तुमच्या काही माझ्या काही, सगळ्यांच्या सारख्या मातीच्या चुली आहेत. फक्त आपलं काय झालं माय, अतिशोक्तीमध्ये सगळं झाकून ठेवलं आणि मनातलं दुःख हृदयामध्ये राहिलं आणि त्याचा स्फोट झाला की हार्ट अटॅक. अशी एखादी मैत्रीण पाहिजे जिच्याजवळ दुःख सांगता आलं पाहिजे, एखादा मित्राने मित्र केला पाहिजे ज्याच्याजवळ दुःख सांगता आलं पाहिजे. आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक मी आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो महाराज. मित्र आरशासारखा असला पाहिजे. मित्र
आरशासारखा असला पाहिजे. आरसा जसं आपण आरशा पुढे उभा टाकलं की आपल्या मधली कमी दाखवतो आणि आपल्यामध्ये काय आहे तोही दाखवतो. तसा मित्र असला पाहिजे. आपल्या मधली कमी आणि आपल्या मधलं काय जास्त आहे किंवा आपल्या पशी काय आहे हे आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं आपल्या मैत्रिणीला कळत नाही. म्हणून एक तरी मैत्रीण असली पाहिजे, पण ती जीवाची असली पाहिजे. जीव घेणे नाही, जीवाची असली पाहिजे. ह्या सगळ्या मैत्रिणी मिळून तर एवढ्याला ज्ञान देऊ लागल्या आहे की नाही. ह्या सगळ्या मैत्रिणी मिळून तर चालू आहे, नाहीतर तुमची आमची भेट होणं मुश्किल झालं असतं. फक्त आमचे बाप्पा म्हणले महिला सांगतात तोपर्यंत यायचं. गेल्या वर्षी मी म्हणलं बाप्पा आता तिसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष नाही, आम्ही जोपर्यंत बोलू ना, जोपर्यंत आम्हाला कंटाळा येत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं. आज एक शब्द देऊन जाते बाप्पा, जोपर्यंत पंचलिंगेश्वर तुम्हाला आज्ञा देईल आणि जोपर्यंत तुमची आज्ञा माझ्यापर्यंत पंचलिंगेश्वराच्या मार्फत पोहोचल तोपर्यंत या गावावर येत राहायचं. मग त्याला किती वर्ष होऊ द्या, तुम्हाला कंटाळा आला की आपण सुटायचं, नाही सोडायचं. कारण एकदा गेलेला माणूस आणि एकदा संगत सोडल्यावर ते पुन्हा कधी भेटल याची गॅरंटी नाही. आता काही सांगता येत नाही. असंच कळम मध्ये म्हणलं आता खामसवाडी कळम सोडायचं. आता बस 3 वर्ष झाले आता. आणि जसं काही माऊलींनी रात्री अशी झोपच नाही येऊ दिली. 3 वर्ष काय झालं, जो दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं कबुली दिली ना, मग माऊलींनी झोप येऊ दिली. जशी काय कमिटी बाहेर पळतच आली. असं कसं काय, असं कसं काय म्हणलं. बरोबर आहे, असं नाही म्हणायचं. जोपर्यंत पंचलिंगेश्वर आज्ञा देईल ना तोपर्यंत आम्ही तुमच्या सेवेमध्ये राहू. आणि दुसरा प्रश्न आहे, खरंच या माता भगिनीसारखं प्रेम कुठंच मिळणं शक्य नाही. यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. इतकं महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरत गेलो, तर तुमचं फोन करणं, तुमची आतुरता, तुमची माया हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अगदी त्या मंदिराकडे बघितलं, एखाद्या गावामध्ये मंदिर आहे पण त्या गावाला शिखर जर नसेल ना, तर गेल्या वर्षी काही म्हणणं नाही पण आज पूर्ण झाल्यामुळे म्हणून दाखवते. एखादा बाई इतकी सुंदर आहे महिला किंवा एखादा मानव एवढा सुंदर आहे पण त्याला नाकच नाही, तर त्याचं सौंदर्य काही कामाचं आहे का? तसं आपल्या गावाला मंदिर होतं पण मंदिराला शिखर नव्हतं. आपल्या गावाचं नाक नव्हतं, ते नाक आणण्याचं काम तुम्ही केलंय. खरं तर तुम्ही खूप भाग्यवान. असं एवढं लवकर सगळं घडत नाही पण तरी सुद्धा तुम्ही हे सगळं घडवलं. खरंच पंचलिंगेश्वराची तुमच्यावर खूप कृपा आहे. गेल्या वर्षी तर आपण बोललात आणि 6 महिन्याच्या आत तर कार्यक्रम कळसाचा झाला. किती भाग्यवान आहे, किती किती भाग्यवान आहेत तुम्ही. तुमच्या भाग्याला सीमा नाही. म्हणजे तुम्ही दाखवून दिलं की महिला मनात आल्यानंतर काही करू शकतात. त्या पंचलिंगेश्वरानं तुमच्या माध्यमातून कथा ठेवून घेतली आणि त्यांच्यावरती शिखर करून घेतलं आणि त्या शिखराची छाया या खामसवाडीवर टाकली आणि तुमचं दुःख दूर त्या भगवंतानं घेऊन गेला. जी कमी होती ती सांगण्याचं काम या व्यासपीठावर इथंच बसल्यानंतर आपण केलं. आणि ते भगवंताने दिलेली आज्ञा होती ते त्यांचं त्यांनी करून घेतलं. नाही तर एवढं मोठं शक्य नाही. तिसऱ्या दिवशी शिव महापुराण, दुसऱ्या दिवशी, तिसरं वाटलं मला तर, दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथा 1 ते 4 म्हणलं की किती टाइम आहे तुमच्याकडं. खरंच काय सांगावं तुम्हाला. गावोगावी आम्ही 2 तास अगोदर सांगत असतो. 2ला कथा आहे म्हणलं की आपलं 12ला सांगून टाकायची. 12ला कथा आहे म्हणलं की मग कसे तरी 2ला येतात. पण तुम्हाला 1ला म्हणलं तरी माय स्पीकर चालू करून आवाज तिथपर्यंतच होता.
म्हणजे किती सतर्क, किती प्रेम, किती आस्था, किती भगवंतावरचं प्रेम, हे अतिशय सुंदर तुमच्या माध्यमातून खरंच दिसत आहे बरं का. 4चा टाइम आहे, कंप्लीट 4 वाजून गेलेले. तुम्हालाही वाटायला असेल बंद होणे, आणि तुमच्यापेक्षा मला तर तसंच आहे. त्याने एक कुठल्याही गोष्टीची लिमिट असते. उद्या शिवमहापुराण कथा, नारद मुनी अहंकार कसा जागा होतो, आणि उद्या जालंधरची कथा मुद्दाम अगोदर घ्यायच्या, कारण आपल्याला पुढं एकदा शिव पार्वती विवाह झाला की आपल्याकडं तेवढा जास्त टाइम नाहीये. त्याच्यामुळे पुढच्याच कथा आपण अगोदर घेऊ. उद्या जालिंदरची कथा, युवतीची कथा, या कथा अनेक प्रकारे. आणि गेल्या वर्षी सांगितलं होतं की शिखर शिंगणापूर या गावामधून तिथपर्यंत, त्या भगवंतापर्यंत आपला काय पोचतो, पागोटा ना, पागोटा पोचतो. हा, तर इतकं गाव हे पवित्र आहे. पण ते नेमकं भगवंताला कोथलगिरी पर्वतावर, त्या भगवंताला शिव पार्वती आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्या सहवास आहे बरं का त्यांचा तिथं. का तिथं असतील ते, ज्यावेळेला इंद्रदेव तपश्चर्या करण्यासाठी त्या ठिकाणी गेले, आणि इंद्रदेव, कारण आता थोडं फास्ट घेऊ, इंद्रदेव ज्या वेळेला तिथं तपश्चर्या करण्यासाठी गेले कोथलगिरी पर्वतावर, त्यावेळेला त्या ठिकाणी एका भीतीपुट तिथं गेलेले होते की इंद्राचं राज्य गेलेलं होतं. आणि त्या राज्य गेल्याच्या नंतर ज्यावेळेला राक्षस, जे दानव त्यांचा वध करण्यासाठी येत होते, आता कुठं लपावं म्हणून त्या कोथलगिरी पर्वतावर गेले. आणि त्या पर्वतावर गेल्याच्या नंतर आता कुणाची भक्ती करावी, त्यावेळेला त्यांनी एक खडा उचलला. किती? एक खडा उचलला आणि त्या शिव परमात्म्याचं मनामध्ये स्मरण केलं. आणि जसं काय त्या भगवंताचं स्मरण केलं, त्यावेळेला शिव परमात्म्याचं, माता पार्वतीचं स्मरण करून इंद्रदेव पूजा करू लागले. पूजा करू लागले, भाव भक्तीनं त्यांना अर्चना करू नये, याचना करू लागले. त्यावेळेला ते 2 जे लिंग आहेत, त्याचा ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की शिव आणि पार्वती नाही, तर एका लिंगामध्ये शिव आणि पार्वती आहेत, आणि दुसऱ्या लिंगामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी सोबत आहेत. हे दोन्हीही देव त्या ठिकाणी तिथं आहेत. पण त्यावेळेला फक्त भगवान शिव परमात्म्याची एक खडा घेऊन इंद्रदेव त्यावेळेला तिथं पूजा करू लागले. त्या ठिकाणी नारद मुनी आले, आणि नारद मुनींनी सांगितलं, या अशा ठिकाणी, या पर्वतावर, या कोथलगिरी पर्वतावर तुम्हाला काय झालंय, काय संकट आहे, का ते शिव परमात्म्याची पूजा करत आहात. त्यांनी सांगितलं, हे दैत्य माझ्या मागे लागले, या दैत्यापासून संरक्षण व्हावं, कुठंतरी लपण्यासाठी जागा म्हणून मी या ठिकाणी येत आहे, या ठिकाणी शिवाची पूजा करत आहे. आणि त्यावेळेला शिव परमात्मा पार्वती मातेसोबत इंद्राला त्या दैत्याच्या संकटापासून सोडवण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आले. हे एक कथा तिथं झालेली आहे. मग इंद्राला वरदान तर दिलं, मग तो एक खडा मोठ्या स्वरूपामध्ये होऊ लागला. स्वयंभू असल्यामुळे तो वाढू लागला. आणि वाढत असताना ज्यावेळेला भगवान विष्णू, आता इथं यांची पूजा कोण करणार, त्यावेळेला भगवान विष्णू लक्ष्मी सोबत त्या ठिकाणी आले आणि तिथं येऊन पूजा करू लागले. आता या लिंगाची कोण पूजा करणार, लिंग तर स्थापन केला, इंद्रानं तर काम आहे तोपर्यंत पूजा केली, पण इंद्राचं काम झालं, आता या लिंगाची पूजा कोण करणार. त्यावेळेला स्वतः भगवान विष्णू सोबत आले, लक्ष्मी सोबत आले भगवान विष्णू, आणि त्यांचीही त्या लिंगामध्ये स्थापना आहे तिथं. अशी कथा आहे की एक गाय यायची, सकाळी थांबायची, आणि बरोबर तिच्या धारा त्या बरोबर पिंडीवर लागायच्या, आणि स्वतः अभिषेक करून जायची ती गाय.
गाय आली बघा. गाय यायची, अभिषेक करून जायची. असं कोथलगिरी पर्वतावर त्यावेळेला ज्या भगवान विष्णूनं सुद्धा पूजा केलेली आहे म्हणून त्याला मोठा महादेव म्हणतात. महादेव तर दर ठिकाणी आहे, पण त्याला मोठा का म्हणतात? कारण तो सर्वांपेक्षा मोठा आहे. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूने सुद्धा त्यांची पूजा केलेली आहे त्या कोथलगिरी पर्वतावर, म्हणून त्या ठिकाणी. आणि दुसरी कथा आहे की शिव व पार्वती विवाह त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पण त्या लिंगाची स्थापना झालेली का झाली? तर इंद्राने स्वतः तिथं पूजा केली. सर्व देवांचा राजा इंद्रदेव आहे, त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. आणि ती पूजा झाल्याच्या नंतर वरदान मिळालं की सोडून दिलं गेले, पण भगवान विष्णूने मात्र नाही सोडलं. त्यांनी ही पूजा केली आणि त्यामुळं त्या ठिकाणी शिव आणि विष्णू दोन्हीही एकाच ठिकाणी आहेत. ज्या कोथलगिरी पर्वतावर आपण मोठ्या महादेवाचं दर्शन करतो, त्यावेळेला ज्या वेळेला ते आले त्यांच्या मागे बलराम आले आणि सगळेच त्या ठिकाणी जमा झाले. असे बरेच मंदिर आहेत आणि बरीच माहिती त्या ग्रंथामध्ये आपण पूजा करत असतो. पण त्या पूजा करत असताना त्या शिव परमात्म्याच्या आपण पूजा करतो. पूजा करत असताना का पूजा करतो हे लक्षात येत नाही. कोणत्या लिंगाची पूजा करतो हे लक्षात येत नाही. स्वयंभू कुणाला म्हणतात, पार्थिव कुणाला म्हणतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादा खडा आणि त्यापासून भव्य दिव्य त्याचं स्वरूप निर्माण झालं, असा स्वयंभू म्हणजे स्वतः प्रगट होणारा तो स्वयंभू आहे. हा मधला स्थावर लिंग आहे, हा गळ्यामधला इष्टलिंग आहे. आणि आपण ज्या वेळेला गेल्या वेळेस सांगितली होती की टेकची माती आणून त्याचा आपण लिंग बनवतो, त्या लिंगाची पूजा आपण उद्या या ठिकाणी घेऊ. ज्यांना घडतंय ना त्यांनी टेकच्या मातीचा लिंग करून आणा, टेकच्या मातीचा लिंग करून आणा. आणि त्या पार्थिव लिंगाची पूजा ज्यामध्ये पंचोपचारे किंवा षोडोपचारे, ज्यामध्ये भस्म, हळदी, कुंकू, अक्षता, बिल्वपत्र, ज्यामध्ये धूप, दीप, अशा या षोडोपचारे पंचोपचारे हे पूजा आपण उद्या तुमची या ठिकाणी शिव महापुराण कथेमध्ये घेऊ. पार्थिव लिंग पूजा आणि 2 ते 3 कथा सांगू. सती मातेचा जन्म आणि सतीखंडच परवाच्या दिवशी घेऊ. परवाच्या दिवशी आमचे जसे बाप्पा म्हणले त्याप्रमाणे शिव आणि सती तुम्ही करून आणू शकता. तुम्हाला दररोज वेगळे. किती यावर्षी आमच्या बाप्पाने सहकार्य दिलं तर अजून वेगळा आनंद वाटू लागला की खरंच असं असावं बरं का सगळ्यांचं सहकार्य. आणा, तुम्हाला आणायचं इथं. शिव आणि सती, त्या दिवशी सती विवाह आणि सतीखंड, सती त्यागाची मूर्ती हे परवाच घ्यायचं आपल्याला. पण उद्या मात्र 3ऱ्या दिवशी ज्यामध्ये आपल्याला उद्या पार्थिव लिंग पूजा, या इष्टलिंगाला बिल्वपत्र वाहणं का वाहिलं पाहिजे, पार्थिव लिंग पूजा का केली पाहिजे, पार्थिव लिंग पूजा कशी करतात, त्याचा विधी काय, विसर्जन काय, हे सर्व काही गोष्टी उद्याच्या कथेमध्ये घेऊ. आणि ज्यांना घडतं त्यांनी पार्थिव लिंग आणायचा आणि पूजा या ठिकाणी करूया. दुसऱ्या दिवशीची शिव महापुराण कथा या पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून ज्या उत्साहामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड शिवनाम सप्ताह संपन्न होत आहे. सर्व माता भगिनी व आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताह कमिटी, हरिहर दोन्हीही या ठिकाणी आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक हो. त्याचबरोबर व्यासपीठावर काय करायचं, हा देऊ ना, घ्या.
आज वेळ आहे थोडा घ्या. या ठिकाणी काहीतरी आपला देह धर्मासाठी पडला पाहिजे, देशासाठी पडला पाहिजे असं सांगितल्यानंतर कविता ताईंनी ज्यामध्ये केंद्र संचालक पद स्वीकार केलं, खूप अवघड असतं बरं का हे केंद्र संचालक होणं. मला तर झेपच ना, त्यांनी केलं कसं मला आता वाटायला की ह्या परीक्षा दिल्या पाहिजे बरं का. ज्यामध्ये काशी महास्वामीजींनी तिथं जात पंत कोणीही देऊ शकतं, असं काही नाही की फक्त लिंगायतच लोक देऊ शकतात, असं काही नाही. प्रत्येक जण ही परीक्षा देऊ शकतं. याच्यामध्ये तुम्ही भस्म लावता, ते भस्म का लावलं पाहिजे, ते भस्म किती ठिकाणी लावावं, रुद्राक्ष अंगावर का घालावा, त्या रुद्राक्षाचं महत्व काय आहे, मग हे सर्व काही माहिती जी आहे ती या सगळ्या भक्तगणांना माहिती नाही. मग या माध्यमातून त्यांनी एक माहिती काढली आणि 3 परीक्षा ठेवल्या, ज्यामध्ये प्रबोध, प्रवीण आणि पंडित अशा 3 परीक्षा ठेवल्या, ज्यामध्ये आपल्याच केंद्रामधून पहिला, दुसरा, तिसरा काढला जातो. पण त्या केंद्र सर्व जे आहेत त्या सर्व केंद्राची एक परीक्षा होते, त्याच्यामधून पहिला, दुसरा काढतात आणि मग महाराष्ट्रामधून जो पहिला, दुसरा, तिसरा येईल ना त्याला स्वतः महास्वामीजी 5,000 रुपये देऊन त्यांचा सत्कार करतात. महास्वामीजींच्या पैशांची गरज नाही, महास्वामीजींनी फक्त आपल्याला शालेची गरज नाही, महास्वामीजींनी फक्त आपल्या पाठीवर हात जरी टाकला ना तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होतो. मग असं आपल्याला जर प्रमाणपत्र मिळत असेल तर विचार करा किती धन्य आहे. प्रत्येकाने ह्या परीक्षा द्यायला पाहिजे. काही खर्च आहे हो, काय खर्च आहे, फक्त त्याला 165 रुपये, पहिलं तर 55 होती, आता 65 केली. आणि ज्या वेळेला हे केंद्र प्रमुख जे काम करतात ना त्यांच्यासाठी 1 रुपया नसतो, हा निष्काम सेवा असते. कसल्याही प्रकारे कुठेही 1 रुपया देत नाहीत. फक्त आपण कुठंतरी देशाच्या धर्माच्या कामाला यावं यासाठी ते आपल्या जीवनामधला बहुमूल्य वेळ काढून काशी महास्वामीजींनी जो उपक्रम काढलेला आहे त्याच्यामध्ये लावत असतात, बाकी काही नाही दुसरं. त्यासाठी आपल्या मुलांनी, मुलींनी, महिलांनी, सर्वांनी या परीक्षा द्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला पंडित परीक्षापर्यंत जाता आणि पंडित परीक्षा देताना त्यावेळेला आपल्याला पंडित म्हणून पदवी लागते एक, आणि दुसरी गोष्ट काय त्याचा अभ्यास असतो, ह्या परीक्षा का देतात परत एकदा आपल्याला कळतं. तिसरी गोष्ट या वयात येऊन सुद्धा आपण एक विद्यार्थी आहोत असा अनुभव येतो आपल्याला, ती एक वेगळा आनंद असतो आपल्याला. या ठिकाणी